हॅलो फ्रेंड्स, आज आपण मेकअप बघणार आहोत. मी पूर्ण ट्युटोरियल तुम्हाला आज दाखवणार आहे, जे मी माझ्या क्लायंटवर आज करत आहे आणि माझ्या विद्यार्थिनींना शिकवण्यासाठी करत आहे. तेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सेव्ह करून ठेवा, पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्टेप बाय स्टेप मेकअप कसा केला जातो पार्लरमध्ये. तर सगळ्यात आधी बघा, मी क्लिन्झिंग करून घेतलं होतं. क्लिन्झिंग न करता तुम्ही फेस वॉश करून आलात तरीही चालेल. त्याच्यानंतर एखादं चांगलं असं टोनर घ्यायचं आहे. इथे माझ्याकडे आहे लिलियमचं टोनर. तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं टोनर वापरू शकता. टोनर घेतलेलं आहे. टोनर करून घेतल्यानंतर हाताने माझ्या टॅप टॅप करून पूर्ण त्यांच्या स्किनमध्ये मी ते टोनर मर्ज केलेलं आहे. टोनर का यूज करायचा तेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. फक्त व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी स्टेप बाय स्टेप कोणत्या वस्तू वापरलेल्या आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे ओपन पोर्सचं मॉइश्चरायझर आहे. लक्षात घ्या, हे ओपन पोर्सचं मॉइश्चरायझर आहे. PAC कंपनीचं हे मॉइश्चरायझर आहे. ओपन पोर्सचं मॉइश्चरायझर का वापरले? कारण ही जी क्लायंट आहे त्या क्लायंटच्या चेहऱ्यावर खूप ओपन पोर्स आहेत. गालावर, चीनवर खूप ओपन पोर्स आहे. त्याच्यामुळे मी इथे ओपन पोर्सचं मॉइश्चरायझर वापरलेलं आहे. बघू शकता. क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर आपल्याला कंपल्सरी यूज करायचं आहे. बघा, हे मॉइश्चरायझर लावताना मी सर्क्युलर मोशनमध्ये लावत आहे. सर्क्युलर मोशनमध्ये का लावायचं? कारण जे मॉइश्चरायझर आहे ते ओपन पोर्स आहे, त्याच्यामध्येही गेलं पाहिजे. त्यामुळे आपण इथे सर्क्युलर मोशनमध्ये मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करणार आहोत. खूप सारं मॉइश्चरायझर घेऊन ॲप्लिकेशन करायचं अशातला भाग नाही. टी झोनमध्ये तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल. टी झोन म्हणजे कोणता झोन? तर कपाळावर, नाकावर आणि चीनवर. हा झाला टी झोन. जसा इंग्लिशमध्ये टी असतो त्या प्रकारे आपल्याला हे मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करून तेच मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. खूप छान अशा पद्धतीने ते मॉइश्चरायझर त्यांच्या स्किनमध्ये गेलं पाहिजे. आता ऐका, मगाशी मी टोनर का यूज केलं ते सांगते. क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर हे मेकअप करण्याच्या आधी आपल्याला कंपल्सरी करायचंच आहे. कारण का तेही सांगते. जर आपण तसाच मेकअप करायला गेलो तर हे सगळे प्रोडक्ट केमिकल वापरून तयार केलेले असतात आणि हे केमिकल आपल्या चेहऱ्याला डायरेक्ट ॲप्लिकेशन होतात. त्यामुळे CTM, क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर म्हणजे CTM केल्याशिवाय कधीच मेकअप करायचं नाही. त्याच्यानंतर आपण CTM झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण प्रायमर वापरूयात. प्रायमर इथे माझ्याकडे आहे ते मेरी जोकचं आहे. तुम्ही कुठलंही छान असं प्रायमर, तुमच्या स्किनला सूट होईल असं प्रायमर तुम्ही वापरू शकता. छान असं प्रायमर सगळीकडे ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. प्रायमरची क्वांटिटी एकदम आपल्याला थोडीशी ठेवायची, खूप जास्तही नाही घ्यायची आणि खूप कमी नाही घ्यायची, जेणेकरून त्यांच्या स्किनला ते पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे. तर आधी ते सांगते मेकअप का करायचा, मेकअप म्हणजे काय हेही आपल्याला माहिती पाहिजे. तर चेहऱ्यावरील चांगले फीचर्स दाखवणे आणि नको असलेले फीचर्स कमी करणे. प्रत्येक व्यक्ती ही सुंदर असते, तिला अजून सुंदर करण्याचे काम हे मेकअप करत असते. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जणच सुंदर असतं, पण त्या सुंदरतेला अजून थोडासा मेकअप केला की ती वस्तू अजून सुंदर होते. त्यामुळे आपल्याला मेकअप करून जे नको असलेले फीचर्स आहेत त्यांच्या चेहऱ्यावर ते पूर्ण झाकून टाकायचे आहे आणि जे फीचर्स आपल्याला हायलाईट करायचे आहेत, दाखवायचे आहेत, तेच आपल्याला मेकअप मधून दाखवायचे असतात. इथे मी आज तुम्हाला साऊथ इंडियनची जी ब्राईड आहे ती करून दाखवणार आहे. साऊथ इंडियनचा मेकअप कसा असतो ते तुम्हाला मी प्रॉपर शिकवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका आणि मी जी काही माहिती सांगत आहे ती एकदम लक्षपूर्वक ऐका. त्याच्यानंतर आपल्याला बघा, क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर आणि प्रायमर हे झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे ते ॲब्रोज डिफाईन. ॲब्रोज डिफाईन केल्याशिवाय अजिबात मेकअपला छान असा लुक येत नाही. त्यामुळे ॲब्रोज डिफाईन आपल्याला कंपल्सरी करायचं आहे. ॲब्रोज डिफाईन करण्यासाठी माझ्याकडे आहे स्विस ब्युटीचं हे पॅलेट. त्याच्यामध्ये एकूण चार शेड येतात.
ह्या 4 शेडचा आपल्याला 2 शेडचाच आपल्याला फक्त उपयोग होतो. त्या 2 शेड वापरूनच आपल्याला आयब्रोज डिफाईन करायची आहे. जर तुम्हाला आयब्रोज डिफाईनचा प्रॉपर व्हिडिओ बघायचा असेल तर हाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे. त्यामुळे तिथे तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता की प्रॉपर आयब्रोज डिफाईन आपल्याला कशी करायची आहे. इथे मी माझ्या स्टुडंटला शिकवत आहे आणि त्यातही मी तुमच्यासाठी व्हिडिओ करत आहे. व्हिडिओ करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, मी जी माहिती सांगितलेली आहे ती जर तुम्हाला आवडत असेल किंवा ही जर माहिती तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईकही करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या मेकअपचा फायदा होईल की स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा हे त्याही शिकतील. कारण मी खूप छान अशा सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आणि जी माहिती मी सांगत आहे तीही खूप इम्पॉर्टंट अशी माहिती आहे. तर मेकअपचेही प्रकार असतात, प्रत्येक मेकअप हा वेगवेगळा करायचा असतो. आता प्रत्येक मेकअप करताना, प्रत्येक ब्रायडल करताना किंवा साईड मेकअप करताना किंवा सेल्फ मेकअप करताना प्रत्येक वस्तूला आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी यूज करायचं असतं आणि ते कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता जो न्यूड मेकअप आहे, न्यूड मेकअप म्हणजे काय तर सेल्फ मेकअपमध्येच हा प्रकार मोडतो. न्यूड मेकअप हा जास्त वेळ टिकत नाही. हा मेकअप फक्त 2 ते 4 तास टिकतो. पण आपण जो काय मेकअप करणार आहे तो ब्राईडचा दिवसभर टिकणार आहे. जोपर्यंत ब्राईड तो मेकअप धुवून काढत नाही किंवा पुसून काढत नाही तोपर्यंत हा मेकअप टिकणार आहे. बघा, आपल्याला आयब्रोज डिफाईन आपण पॅलेटने केलेली होती, तुम्ही बघितलंच असेल. त्याच्यानंतर आपल्याला कन्सिलरने देखील आयब्रोज डिफाईन करून घ्यायची आहे. कशा पद्धतीने करत आहे हे व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईल. लक्षात तर येईलच, पण जी आपण आयब्रोज डिफाईन करतोय कन्सिलरनी, बघा एकदम छोटासा असा ब्रश घ्यायचा आहे. एकदम प्रॉपर स्ट्रेट जो ब्रश आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्या ब्रशने आपल्याला इथे कन्सिलर घेऊन कन्सिलरची शेडही घ्यायची आहे. एकदम फेंट अशी शेड घ्यायची आहे, जेणेकरून जी आपण आयशॅडो पुढे करणार आहोत त्यालाही छान असा बेस होणार आहे. जर तुमच्याकडे आयशॅडो करण्यासाठी प्रायमर असेल तर छानच आहे. आयशॅडो करण्यासाठी देखील बघा प्रायमर लागतं. प्रायमर का लावायचा आयशॅडोचा, कारण प्रायमर लावल्यानंतर जो आपण काय आयशॅडो करणार आहे ती उठाळून येते. पण जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर डोंट वरी, तुमच्याकडे कन्सिलर पॅलेट आहे किंवा फाउंडेशन आहे, त्यातला सगळ्यात फेंट असा शेड तुम्ही घ्यायचा आहे आणि तो शेड घेऊन त्याला कन्सिलरने आयब्रोज डिफाईन करणे असे म्हणतात. तर आपल्याला ही कन्सिलरने आयब्रोज डिफाईन करून घ्यायची आहे. म्हणजे जो काय आपण आयशॅडोचा मेकअप करणार आहोत, डोळ्यांचा मेकअप करणार आहोत, तो छान असा उठळून येणार आहे. म्हणजे जी ब्राईड आहे त्यांचे डोळे जर अट्रॅक्टिव्ह असतील तर ती ब्राईड अधिकच सुंदर दिसते, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त भर आपल्याला डोळ्यांवरच द्यायचा असतो. जर कुठलीही ब्रायडल तयार करायची असेल तर आधी आपल्याला डोळ्यांचा मेकअप करता आला पाहिजे. तो जर मेकअप करता आला आणि बेस जर तुम्हाला करता आला तर तुम्हाला ब्रायडल तयार करण्यासाठी कुठलीच अवघड गोष्ट ठरणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी खूप डीपली माहिती तुम्हाला आज शेअर करत आहे. जी मी माझ्या स्टुडंटला शेअर करते तीच माहिती आज तुम्हालाही मी इथे शेअर करत आहे. एकदम छान असं कन्सिलर आपल्याला आयब्रोज डिफाईन करून घ्यायचं आहे कन्सिलरने. बघा, जर आयब्रोज वर खाली होऊ नये म्हणून कन्सिलरनी जी काही लाईन टाकून घेतली आहे तशी लाईन तुम्हालाही टाकायची आहे, जेणेकरून जी आयब्रोज आहे ती वर खाली होणार नाही, एकदम स्ट्रेट, म्हणजे दोन्ही आयब्रोज सारख्या दिसणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला आयब्रोज डिफाईन करून घ्यायचा आहे. आधी आयब्रोज डिफायनरच्या पॅलेटने आयब्रोज डिफाईन करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला कन्सिलरने देखील आयब्रोज डिफाईन करून घ्यायची आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा भाग 1 आहे. भाग 2 बघायला अजिबातच विसरू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे.
खूप छान असा मेकअप झालेला आहे. एकाच व्हिडिओमध्ये हे सगळे पार्ट मला घेता येत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्हाला बघायलाही कंटाळा येईल. त्यामुळे मी हे छोटे छोटे पार्ट तयार केलेले आहे. जर तुम्हाला दुसरा पार्ट बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत राहा ब्युटी टिप्स विथ वैशाली. तोपर्यंत भेटूया. टाटा, बाय बाय.